सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार चांगला आहे. नशिबाची तुम्हाला आज पूर्णपणे साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्तम राहील. तुमच्या बोलण्यामध्ये एक खास कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवून देऊ शकते. तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच आज यश मिळेल. तुम्हाला आज एखादं नवीन काम मिळण्याची देखील दाट शक्यता आहे. तुमच्या मनातील आळस किंवा सुस्ती आज दूर होईल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी आनंदाच्या बातम्या मिळतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साहानं आणि ताजेपणानं भरलेला राहील. कामामध्ये केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. एखाद्या खास व्यक्तीसोबत तुमची भेट अविस्मरणीय राहील. तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुमच्या मनामध्ये आज आनंद टिकून राहील. आज तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या आणि प्रतिष्ठित लोकांचा आदर करण्यामध्ये पुढे असाल. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो आणि तुम्ही तो प्रत्यक्षामध्ये देखील आणू शकता. आज नशिबाची साथ तुम्हालाच मिळेल. कुटुंबाकडनं तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही आनंदी राहाल आणि आजचा दिवस हा तुमचा हसत खेळत घालवाल. आज तुमचे प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि प्रवासाचा आनंद घ्याल. कामामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार चांगला सुरू राहील. कुटुंबातील सदस्यांकडनं तुम्हाला सुख आणि सहकार्य मिळेल. तुम्ही हातात घेतलेलं कुठलंही काम हे अगदी सहजपणे यशस्वीपणे पूर्ण कराल. तुम्हाला आज नशिबाची साथ राहील. कुटुंबाकडनं तुम्हाला प्रणय सुख मिळेल. त्यामुळे तुम्ही अगदी आनंदी राहाल. तुमचे प्रतिष्ठित लोकांशी संबंध प्रस्थापित होतील जे तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं यश संपादन करण्यामध्ये मदत करतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कौटुंबिक जीवनामध्ये चढउतार येतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीनं आणि समजूतदारपणानं जीवन सुखकर बनवण्यासाठी मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. कामाच्या ठिकाणी काही मोठे बदल तुम्हाला करावे लागू शकतात. कुटुंबाबद्दल तुम्ही आज निश्चिंत राहाल. आजचा दिवस हा तुमचा चांगला सुरू राहील. मित्र किंवा कुटुंबासोबत तुमचे चांगले प्रवास होतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अगदी उत्साहानं परिपूर्ण असाल. नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. कामामध्ये तुमचा जोश दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात चांगले यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या इच्छेनुसार पूर्ण कराल. कुटुंबाकडनं तुम्हाला चांगले सुख मिळेल. आज तुमची एखादा मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होईल ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल. नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळेल.
व्यवसायामध्ये धनलाभ होईल. तुमचं कौटुंबिक वाद हे संपुष्टामध्ये येतील. तुम्ही आज तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती हावी होऊ देणार नाही, उलट त्यांना हरवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल, ज्यामुळे धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीचा धैर्यानं सामना करा. आज नशिबाची साथ तुम्हाला राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाची साथ तुम्हाला राहील. तुम्ही एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुमची वाणी मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना आकर्षित कराल. तुम्ही तुमच्या चतुराई आणि बुद्धीनं तुमचं काम यशस्वीपणे पूर्ण कराल. कामात तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तुम्ही धनसंचय देखील करू शकता. कामाच्या क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त यश तुम्हाला मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशाची आराधना करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी येत असलेल्या अडचणींपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. तुमची सर्व कामं आज यशस्वीपणे पूर्ण होतील. आज व्यवसायामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य देखील सर्वसाधारणपणे चांगलं राहील. फार दिवसांनंतर एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्याची तुम्हाला संधी मिळेल. नवीन कामाची सुरुवात आज तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या सल्ल्याचा इतरांना आज उपयोग होईल. तुमचं मनोरंजन हे चांगलं होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फारसा चांगला राहणार नाही. तुम्हाला संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीचा धैर्यानं सामना करा. नोकरीमध्ये तुमची कामगिरी उत्तम राहील. आजचा दिवस हा कामाच्या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला सुरू राहील. कामाच्या ठिकाणी असो किंवा कौटुंबिक सुख असो, आजचा दिवस हा चांगला जाईल. आज तुमचे चांगल्या लोकांशी संबंध प्रस्थापित होतील, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे धनलाभाचे योग बनत आहेत. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अविस्मरणीय राहील. तुम्ही गोड वाणीनं आणि तुमच्या चतुराईनं कामामध्ये यश मिळवाल. आज तुम्ही तुमच्या चतुराईनं कामात यशस्वी देखील व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांची देखील वरिष्ठांकडनं आज प्रशंसा केली जाईल. कुटुंबातील सदस्याकडनं तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.